Most welcome to all, dear learners. Today's topic is to make noun adjective from base form of the verb. म्हणजे जो वर्ब म्हणजे हा इंग्रजीचा आत्मा आहे. ओके, त्या वर्ब पासून आपण नाउन कसे बनवायचे, ऍडजेक्टिव्ह कसे बनवायचे आणि ऍडवर्ब पण कसे बनवायचे. ओके, नाउन मीन नेमिंग वर्ड इज कॉल्ड नाउन. ऍडजेक्टिव्ह मीन्स क्वालिफाय द नाउन, इट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. जसं पहिला शब्द आहे नो, याचं नाउन होते नॉलेज. ओके, नंतर ऍडजेक्टिव्ह होते नॉलेजेबल. नंतर सिंग. ओके, याला टू शब्द अध्यारित धरायचा. टू सिंग गाणे म्हणणे, सॉन्ग गाणे. सिंगिंग व्हॉट अ बेस्ट सिंगिंग, व्हॉट अ मेलोडियस सिंगिंग असं म्हणतो आपण. नंतर स्टडी अभ्यास करणे, स्टडी याचं नाउन तेच होते स्टडी किंवा स्टडियस. ओके, ऍडजेक्टिव्ह होते स्टडियस अभ्यासू. कसा आहे स्टडियस. नंतर डू करणे, डीड कृत्य त्याचं केलेलं कृत्य आणि डन केलेलं ऍडजेक्टिव्ह वेल डन असं म्हणतो ना आपण डुईंग. नंतर से सारखंच आहे सेड म्हटलेलं. सी SWC पाहणे, साईट म्हणजे दृश्य, सीएबल किंवा सी. नंतर प्ले जनरली शब्द प्ले. ओके, प्ले सारखेच आहे. नंतर प्लेफुल खेळकर ज्याला म्हणतो आपण. प्लांट म्हणजे वर्ब आणि नाउन सारखंच आहे. नंतर प्लांटेबल, वॉटर वॉटरी, रीडिंग रीडेबल, स्ट्रेंथ स्ट्रॉंग. नंतर लिव्ह म्हणजे जसं राहणे, बरोबर आहे. याचं नाउन होते विद्यार्थी मित्रांनो लाईफ. व्हॉट इज दॅट लाईफ. आणि इथं लिव्हिंग LIVING, व्हॉट इज लिव्हिंग ऑफ आर्ट म्हणतो आपण. नंतर सक्सीड या ठिकाणी होते सक्सेस SUCCESS आणि या ठिकाणी होते सक्सेसफुल SU. ओके, succeed, success, successful. So this vocabulary will help to you lot while studying in English. Okay, so adverb पण होतात. जनरली adverbला ly सफिक्स वगैरे लागतात. जसं नो, त्याचं नॉलेज, नंतर इथं नॉलेजेबली असे शब्द वगैरे लागतात. ओके, so this is all about today's lecture, my dear learners. Thank you.